मला ना असं वाटतं की तू पण प्रेमात पडावीस. खूप छान असतं हे सगळं. असं वाटतं की प्रत्येक माणसाने एकदा तरी मनापासून, अगदी मनापासून प्रेम करावं. तर असं वाटतं तू पण प्रेमात पडावं. ए ताई, नाही हा. काही बोलते का तू? हे बघ, तू खुश आहेस ना प्रेमात? हेच हवंय आम्हाला. अगं हो, तू हॅपी आहेस ना? बस झालं, मग दुसरं काही नको. पण एक सांगू, ह्या सगळ्यात एक टेन्शन अजूनही आहेच. आता काय? गौतमची आई, म्हणजे गौतम आणि जयने त्यांना लग्नासाठी तयार तर केलंय, पण त्या मनापासून तयार नाही झालेत असं मला वाटतंय. आणि जेव्हा पण ते माझ्या समोर येतात ना, तर मला खरंच कोणास ठाऊक खूप टेन्शन येतं, भीती वाटते मला. ताई ताई ताई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं त्या पण आता थोड्या थोड्या बदलतायत. म्हणजे तेव्हा त्या रागात होत्या ना, म्हणून तुला असं वाटलं असेल. पण आता बघ ना, उद्या साखरपुड्याच्या बोलणीसाठी त्यांनीच आपल्याला बोलवलंय ना. म्हणजे आता त्या ओके. हा आई, तू टेंशन मत ले यार, सब एकदम ठीक हो जाएगा. टकाटक, एकदम मक्खन की तरह. नक्की? हो. ए, मी गौतम नाहीये. ए, वेडी झाली ही ताई, वेडी झाली, ताई वेडी झाली. हा हॅलो ताई, हा स्वतःहून फोन आला होता त्यांच्याकडनं. जयरावांनी केला होता. उद्या बोलवलंय आपल्याला त्यांच्याकडे. हो अगं, साक्षीला फोन आला होता ना भानू आजींचा. बरं झालं बरं झालं. तुम्ही पण या ना तिकडे. मला खूप धडपण आलंय ग ताई. काय ग पमा, आता सगळं ठीक आहे ना? हा सगळं ठीक आहे, पण त्या तेजस्विनी बाई आहेत ना, तर मग आमच्यापेक्षा जरा वेगळ्या आहेत ना त्या. आणि असं माझ्यासमोर कोण धाड धाड इंग्रजी बोलायला लागलं ना, तर मला धडकीच भरते बाई. शी, अगं त्यात काय एवढं? नको नको, तू ये ना ताई. म्हणजे असं त्यांचं मोठं घर, त्यांची श्रीमंती, असं सगळं बघून ना धडकी भरते मला. तू तू ये ना, आत्ता ये, मग नंतर हळूहळू सवय होईल मला. हो अगं, आम्ही येणारच होत. तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, मी, साक्षी, आकाश, आम्ही 3 जण असणारच होत. साक्षीचा भाऊच आहे ना ग तो, आम्हाला असायलाच हवं. हा, पण तू असा वेड्यासारखा विचार करू नकोस. हा बरं ताई, मी येताना काय बनवून आणू का? म्हणजे असं मोकळ्या हाताने गेलेलं बरं नाही दिसत ना. मी नाही म्हणाले तर तू आणणार नाहीयेस का? हा, काहीतरी करून आणते. हा, भानू आजी आधीच तुझ्या फॅन आहेत, आता म्हणजे तर एकदमच प्रेमात पडणार आहेत तुझ्या. हो हो हो. हा, भेटू हा ताई. स्वामी